मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। आज बजेटचा पहिला दिवस होता आणि याचबरोबर आमच्यासोबत शिवसेना उबाटाचे आमदार सुनील प्रभू सर उपस्थित आहेत। सर काय सांगणार, आज पहिला बजेट पेश झालेला आहे, काय बजेट म्हणजे असं आहे की जुन्या योजना नवीन बाटलीमध्ये भरून पुन्हा एकदा लोकांसमोर आणण्याचं काम हे या बजेटमध्ये होतं आहे। हा बजेट म्हणजे नुसता डोलारा उभा केलेला आहे, लोकांना भ्रम करून आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे। खऱ्या अर्थानं त्याची अंमलबजावणी होईल तेव्हा सर्वसामान्य कष्टकरी, बेरोजगार, गरीब, शेतकरी, शेतमजूर यांच्या हाती मात्र काहीच येणार। पण ते आता सुधीर मुनगंटीवार बोलले की बा खूप चांगले कर्ज योजना आम्ही शेतकऱ्यांची केलेली आहे। शेतकऱ्यांची कर्ज योजना म्हणजे काय केली तुम्ही? उद्धव ठाकरे सरकारने पहिल्याच अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये कर्जमुक्ती केली होती, त्याच्यामध्ये कुठचं कंडिशन नव्हती, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कंडिशन टाकून तुम्ही जी कर्जमुक्ती दिली ती कर्जमुक्ती किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे हे एकदा जेव्हा अंमलबजावणी होईल तेव्हा आपल्याला कळेल। त्यामुळे शेतकऱ्याच्या आधी काहीच येणार नाही। आता हे पण बोलले की जे उत्पादन जे आहे म्हणजे उत्पन्न जे आहे सोयाबीन आणि कापसावर कुठे बोलताना या बजेटमध्ये दिसलेलं नाही, या काय? सोयाबीन, कापूस, शेतकरी या सगळ्या बाबतीत या संपूर्ण बजेटमध्ये भ्रमनिरास आहे। लाडक्या बहिणीवरती त्यांनी 2100 रुपये देण्याचं कबूल केलं होतं, पण कुठे कबूल केलंय? शेतकऱ्यांना 2100 रुपये, लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले पाहिजे होते। केवळ ही योजना निवडणुकीत लक्षात ठेवून आपण सुरू करून सरकार आलेलं आहे आणि ही योजना रद्द केली तर लोक आपली पूजा करतील आणि म्हणून ही योजना केवळ दाखवण्यासाठी सुरू केलेली आहे। मला वाटत नाही की ही योजना अशी हे लोक चालू ठेवतील। पहिल्या दिवसाचं बजेट होतं तर काय निघायला पाहिजे होतं, याच्यातून किती काय निष्पन्न व्हायला पाहिजे? नाही, निष्पन्न असं आहे की सर्वसामान्य नागरिकाला दिलासा मिळणारं बजेट असायला होतं, परंतु मोठमोठ्या अशा पद्धतीची विकासाची चित्र उभी करून भ्रमनिरास करण्याचं काम या बजेटमध्ये झालं आहे। हे होतं आमच्यासोबत शिवसेनाचे आमदार सुनील प्रभू सर। त्यांनी जे आहे की भ्रम निर्माण करण्याचं बजेट जे आहे ते तयार केलेलं आहे आणि पाहिजे तसा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला नाही। यांनी जे आहे फक्त जे मागची जे कर्ज योजना होती ते तर नागपूरच्याच विधानभवनात त्यांनी बोलले होते, पण ते या बजेटमध्ये यांना बोलण्याची काही गरज नव्हती, पण पाहिजे तसा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला नाही असे सुनील प्रभू यांनी नाराजगी व्यक्त करत बोललेले आहे। संतापूर नागपूर 24 करिता मुंबई महाराष्ट्र।